विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपली बोर्ड एक्झाम स्टार्ट होते. आपला पहिला पेपर इंग्लिशचा आहे. ओके. त्याच्यानंतर लँग्वेजचे सब्जेक्ट्स आहेत. ओके. लँग्वेजचे सब्जेक्ट कोणते? मराठी आहे, हिंदी आहे. त्याचबरोबर आपला सगळ्यात महत्त्वाचा पेपर जो की आहे फिजिक्स तो आहे 16 तारखेला आणि त्याच्यानंतर लगेच एका दिवसाच्या गॅपने नंतर केमिस्ट्री आहे. बरोबर? केमिस्ट्रीसाठी वेळ नाहीये. या सगळ्या गोष्टीचा विचार करता विद्यार्थी मनावर खूप प्रेशर येतोय. बरोबर? त्यासाठीच हा मी व्हिडिओ स्पेशली बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासाचं काही सांगणार नाही. मला फक्त तुमच्या संग कम्युनिकेशन करायचं ना, की काय कंडिशन आहे बाकीच्या विद्यार्थ्यांची आणि याच्यातून कसं आपण स्वतःला सावरलं पाहिजे किंवा कसं एक्झामला सामोरं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता विद्यार्थी मित्रांनो कसं होतं, ज्यावेळेस कोणती एक्झाम येते, आता फक्त बोर्डची नाही. तुम्ही ज्यावेळेस 10वी होते, 10वीच्या बोर्डच्या एक्झामला पण तुम्हाला टेन्शन आलं होतं. 11वीच्या एक्झामला पण टेन्शन होतं. हां, ठीक आहे. 11वीच्या जरा कमी आलं असेल, बरोबर. आता 12वीच्या बोर्डच्या एक्झामला जास्त टेन्शन येतंय. पण तुम्ही विचार करा, की ज्यावेळेस तुम्ही 8वी-9वी होते, त्यावेळेस वार्षिक परीक्षा यायच्यात, बरोबर. त्यावेळेस पण टेन्शन यायचं. त्यावेळेस पण तुम्हाला भीती वाटायची. पण तुम्ही त्या परीक्षा दिल्याच ना. तुम्ही 8वीतनं 9वीत आलेच. मग त्याच पद्धतीने इथं विचार करा ना. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा तुम्ही. याच पद्धतीने आता समजा तुम्हाला बोर्डची एक्झाम द्यायची. मान्य आहे, भीती वाटते. खूप म्हणजे कसं होईल, काय होईल, पेपर कसा येईल? कारण फर्स्ट टाईम तुम्ही अपिअर होता एक्झामला, बरोबर. तुमच्यासाठी बोर्डची एक्झाम ही नवीन आहे. लास्ट टाईम 10वी दिली होती. त्याच्यानंतर आता डायरेक्ट 12वी दिली. पण 10वीच्या आणि 12वीच्या सब्जेक्टमध्ये खूप तफावत आहे. किंवा समजा तुम्ही त्यावेळेस मराठी मीडियमला होते. आता तुम्ही सायन्सला आले त्याच्यामुळे इंग्लिशचा पण वांदा आहे आपला, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला फिजिक्स सारखा सब्जेक्ट सामोरं जायचे फिजिक्सला. त्याचबरोबर केमिस्ट्री सारखा जो थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे, वाटायला तर तो सोपा वाटतोय. पण ज्यावेळेस आपण ॲक्चुअल अभ्यास करायला बसतोय, पुढचं पान वाचोस्तोवर मागचं पान आपलं विसरून जातंय, बरोबर. केमिस्ट्रीमध्ये होतंय असं. त्याचबरोबर बायोलॉजी सारखा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये पण सेम याच पद्धतीने होतं. मॅथ्स आहे, जिथं आपल्याला इंटिग्रेशन सारखे मोठमोठे सम सॉल्व्ह करायचे आहेत, डेरिव्हेटिव्हज घ्यायचे आहेत, ओके. त्याचबरोबर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, फॉर्म्युले पाठ होत नाहीत. हे सगळे आपल्यापुढे आव्हान आहेत. बरोबर? हे सगळे आपल्यापुढे काय येतं? चॅलेंजेस आहेत. पण याला कसं सामोरं जायचं? तर याला सामोरं जायचं आपण शांत राहून. तुमचं मन जे आहे, तर ते एकाग्र पाहिजे, शांत पाहिजे. तुम्ही जर सारखाच विचार करत राहिले, की मला भीती वाटते एक्झामची आणि काय होईल माझं आणि काय होईल माझं? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, की त्या विचारांचं वलय तुमच्या शेजारी तयार होतं. त्याच पद्धतीची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत तयार होते आणि तुम्हाला मग आळस यायला लागतो किंवा समजा सेल्फ डाऊट जो असतो, की अरे मी 10वीत एवढा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होतो आणि आता माझ्यावर पास होण्याचे पण वांदे आलेत. हा जो प्रश्न असतो किंवा हे जे सेल्फ डाउटिंग असतं, तर ते तुमच्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे होतं. बरोबर? मग याला सामोरं तुम्हाला कसं जायचंय? तर याला सामोरं जाण्यासाठी एकच ऑप्शन आहे. तो म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह थिंकिंग. तो म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही जे थिंक करता, तुम्ही जे विचार करता, ओके. तर तो विचार जो असतो तो तुमच्या कामात रिफ्लेक्ट होतो. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच सांगतोय, की विचार चांगला करा. प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट असेल पर्टिक्युलर गोष्ट, ती गोष्ट पाहण्याचे 2 पर्स्पेक्टिव्ह असतात. एक असते पॉझिटिव्ह गोष्ट आणि दुसरी असते निगेटिव्ह गोष्ट. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह गोष्टी पाहतो, तर त्या गोष्टीतल्या कमीच आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण कुठेतरी खचायला लागतो. बरोबर? पण असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा. अरे, असा विचार करायचा, की ही ठीक आहे, ही बोर्ड एक्झाम होऊन जाईल. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायला मिळेल. ह्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह थिंकिंग्स आहेत किंवा करिअरच्या बद्दल ज्या थिंकिंग आहेत, त्या गोष्टीत तुम्हाला कुठेतरी यायचंय. बरोबर? सगळ्यांना भीती वाटते, नो डाउट. कुणीच असा नाही, की ज्याला एक्झाम देऊ वाटते. कुणीच असं नाही, की ज्याला अभ्यास करू वाटतो. सगळ्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो. मला सुद्धा अभ्यासाचा कंटाळा यायचा आणि अजून सुद्धा येतो अभ्यासाचा कंटाळा. पण असं आहे का मी अभ्यास सोडला का? तर अजिबात नाही. तुम्हाला पण तेच करायचंय. अभ्यास बिलकुल सोडायचा नाही किंवा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. आपण जे काम करतोय, ओके. तर ते काम करणंच हे आपल्या हातात असतं. त्याचं जे फळ असतं, तर ते आपल्या हातात नसतं. थोडक्यात आपण म्हणू ते देवाच्या हातात असतं, बरोबर? आपण जे काम करतोय ते फळ आपल्या हातात नसतं. फक्त एक गोष्ट आपल्या हातात असते, सातत्याने प्रयत्न करत राहणं. बरोबर? काय? सातत्याने प्रयत्न करत राहणं, फळाची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहणं. आपण जेवढं चांगलं काम करू, ओके, जेवढ्या चांगल्या ऊर्जेने काम करू, तेवढंच आपल्याला फळ चांगलं मिळणार आहे. त्याच्यामुळे घाबरायचं बिलकुल नाहीये. बरेच जण घाबरतात काय? 10वी मध्ये डायरेक्ट 95-96% होते, बरोबर? आणि आता पासिंगचे वांदे आले. असं नाही, असं नाही. तुम्ही तेवढेच एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, जेवढे तुम्ही 10वी मध्ये होता आणि तुम्ही आता तेवढेच मार्क्स स्कोर करणार आहेत, जेवढे तुम्ही 10वी मध्ये केले. त्याच्यामुळे ही गोष्ट बाजूला काढायची डोक्यातनं आणि बाकीचे काय करतात याच्याकडे पण लक्ष द्यायचं नाही. तुमची सेल्फ डोंट कंपेअर युअरसेल्फ विथ अदर्स. बरोबर? तुम्ही जे आहात ते युनिक पर्सनॅलिटी आहेत. मला सांगा तुमचा थंब दुसऱ्यांसोबत मॅच होतो का? हं? ज्यावेळेस आपला आधारचं आयडेंटिफिकेशन असतं, तुमचा जो थंब असतो, तो दुसऱ्यांसोबत मॅच होतो का? नाही मॅच होत. मग आपली सेल्फ, आपली स्वतःची इमेज का दुसऱ्यांसोबत मॅच करायची ना आपल्याला? तो एखाद्या गोष्टीत चांगला असेल, तर मी एखाद्या गोष्टीत चांगला असेल. तो ह्या क्षेत्रात चांगला आहे, तर मी ह्या क्षेत्रात चांगला आहे. मग आपल्याला दोघांना एकाच झाडावर का चढायचंय?
बरोबर आहे ना? दोघांना एकाच झाडावर का चढायचंय? आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपल्याला कम्युनिकेट करायचंय. त्यांच्याशी बोलायचंय चांगलं, अभ्यासाविषयी डिस्कस करायचंय. हे डिस्कस नाही करायचं, की मी असा आणि तू तसा आणि हे तसा. ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या डोक्यातनं बाहेर काढायच्यात. आता हा व्हिडिओ बनवायची मला आयडिया कशी आली तुम्हाला सांगतो. मी लास्ट म्हणजे काल कॉल रिसीव्ह करत होतो, की एक परभणीच्या मुलाचा एक कॉल आला, की जो अक्षरशः कॉलवर रडत होता. काय रडत होता त्याचं मला खूप जेन्युइन वाटलं, की अगोदर जेईई केली 11वी मध्ये, जेईई झाली नाही. नंतर 12वी मध्ये सीईटी करायला लागलो. सीईटीमध्ये पण काय कॉन्फिडन्स वगैरे येईना. 10वी तर चांगले 10वी ला 97% मार्क्स होते त्या मुलाला, बरोबर? 10वी ला पण 97% मार्क्स होते. जेईई झाली नाही. जेईई मधून काय केलं, सीईटीला शिफ्ट केलं. म्हणजे दुसरी लोकल कोचिंग पाहिलं तिथं 12वी शिफ्ट केलं. 11वी खूप मोठ्या अकॅडमीमध्ये तो होता, बरोबर? 12वी शिफ्ट केलं. तिथं सीईटीमध्ये काही कॉन्फिडन्स आला नाही. पण आता डिसेंबरपासून बोर्ड्सची एक्झाम म्हणजे बोर्डचं प्रिपरेशन तो करतोय. आता बोर्ड्समध्ये पण पहिले 10 दिवस खूप चांगलं चाललं, ओके. पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली. पण ठीक आहे, त्याने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याचा ठेवला. म्हणजे तो मला व्यवस्थित सांगत होता, "तू खूप दिवसापासून आपलं चॅनल फॉलो करतोय. आपल्या स्ट्रॅटेजीज वगैरे फॉलो करतोय." पण तो काय बोलला, जशी-जशी एक्झाम जवळ येते, तसं-तसं मला एक टेन्शन यायला लागलंय. सेल्फ डाऊट व्हायला लागला. मी समजा एखादी कन्सेप्ट माझी त्यावेळेस परफेक्ट होती किंवा परफेक्ट करतोय, पण दुसऱ्या दिवशी मला त्या कन्सेप्टवर विश्वास येत नाहीये. ओके. किंवा समजा कॉन्फिडन्स त्या गोष्टीवर येत नाही. मग ह्या कंडिशनमध्ये मी त्याला काय सांगितलं, अजिबात ह्या गोष्टीचा विचार करू नको. तू फक्त अभ्यास करत राहा. बरोबर? सध्या तू टेस्टच करू नको तुझ्या डोक्यात किती लक्षात राहिलंय. तू फक्त काय करायचंय, चॅप्टर वाईज कव्हर कर. एकदम व्यवस्थितरित्या काय असेल ते सिलेबस कव्हर करत जा. ज्यावेळेस क्वेशन पेपर तुमच्या समोर येणार ना, ज्यावेळेस तू क्वेशन वाचणार त्यातले, तर लगेच तुला क्लिक होणार, की ह्या-ह्या वेळेस मी हे आठवलं होतं. आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी खूप आहे. आपलं ब्रेन खूप सारी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतं. पण ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, आपण स्वतःचा स्वतःवर डाऊट घेतो, बरोबर? किंवा स्वतःचे जे आपलं काय म्हणू आपण त्याला, आपली जी काम करण्याची शक्ती आहे, ती कुठेतरी आपण कमी करून घेतो, बरोबर आहे? मग त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगायचं, मी त्यालाही पण सांगितलं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जेवढा तुझा अभ्यास झालाय ना, तेवढ्यावर एक्झाम द्यायची. तो बोलला, "अभ्यास तर सगळा केलाय मी. मी 2 वेळेस रिव्हिजन दिली, पण कॉन्फिडन्स यायला नाही." बरोबर? मग मी व्हिडिओ तुमच्यासाठी त्याच गोष्टीवर बनवतो, की भीती बाळगायची नाही. ओके. बोर्डची भीती वाटते ना तुम्हाला? अहो, बोर्ड्स काय अजून खूप सारे चॅलेंजेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. बरोबर? बोर्ड्स एक अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे. बरोबर? ज्यावेळेस समजा तुम्ही फर्स्ट इयरमध्ये जाणार. आता चॅलेंजेस पहा ना. 10वी बोर्ड चॅलेंज होतं तुमच्यासाठी. बरं, ते क्लिअर करून तुम्ही 11वीत आलात. बरं, 11वी झाली. 12वीत आलात. आता 12वी क्लिअर करून तुम्ही इन फ्युचर इंजिनिअर व्हाल, डॉक्टर व्हाल, बरोबर आहे, इंजिनिअर व्हाल. त्यावेळेस पण एक्झाम असणार आहेत. आता 1 वर्षातनं आपल्याला बोर्ड येतं. त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस सेमेस्टर एक्झाम द्यायची. प्रत्येक वेळेस आपल्याला इन सेमेस्टर एक्झाम द्यायची. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रॅक्टिकलला सामोरं जायचंय. तो पण प्रेशर असणार आहे. मग तुम्ही असंच प्रत्येक वेळेस रडत किंवा प्रत्येक वेळेस भीत राहणार आहेत का? नाही. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ही काय करावी लागेल? स्ट्रॉंग बनवावी लागेल. स्ट्रॉंग. येऊ दे, कितीही संकट येऊ दे, संकट म्हणूच शकत नाही आपण याला. बरोबर आहे का नाही? संकट म्हणूच शकत नाही. याला फक्त काय आपण एक चॅलेंज म्हणू शकतो, की जे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. संकट खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस आपल्याला स्टेबलच राहावं लागणार आहे. बरोबर? त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं, ऑल्वेज लक्षात ठेवायचं, की कितीही मोठं चॅलेंज तुमच्या पुढे येऊ दे, तुमची पर्सनॅलिटी आहे, तुम्ही एकदम शांत राहिलं पाहिजे. शांत डोक्याने विचार करून त्या चॅलेंजमध्ये कसा आपण मार्ग शोधू शकतो, ओके. या पद्धतीनेच तुम्ही तुमचा अप्रोच ठेवला पाहिजे. तुम्ही जर घाबरत राहिले फक्त, तर तुमच्यातलं पोटेन्शियल हे वेस्ट होतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, की या क्वेशनचा आन्सर पहा. ओके, मी क्वेशन तुम्हाला दाखवतो. काय क्वेशन आहे? तर पहा, भीती वाटत आहे, काय करावे? तर मी सांगतो काय करायचंय? तर सिंपल जे करताय, ज्या पद्धतीने अभ्यास करताय, तोच अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या करत राहा. तुम्हाला नक्की बोर्ड्समध्ये असो किंवा इन फ्युचर तुम्ही कोणत्याही चॅलेंजला ज्यावेळेस सामोरं जाल, तर त्यावेळेस सुद्धा हाच ॲटिट्यूड ठेवायचा, की आपल्याला शांत राहायचंय आणि आपलं आहे ते काम संथ गतीने किंवा काय जे असेल ते आपल्याला स्ट्रॅटेजी फॉलो करून आपल्याला करत राहायचंय. एवढं जर तुम्ही केलं, तर नक्की बोर्ड्समध्ये किंवा पुढच्या कोणत्याही एक्झाममध्ये असो, तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही, अजिबात टेन्शन येणार नाही. आपलं चॅनल हे तुम्हाला आत्तापासनं तुमच्या प्रिपरेशनपासनं तर थेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत आणि तिथं गेल्यावर सुद्धा फर्स्ट इयरचा गाईडन्स देण्यासाठी सोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, तर आपल्या व्हिडिओला तर लाईक कराच, त्याचबरोबर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.